नमस्कार, मी आत येऊ शकतो का? अरे या रत्नबारके साहेब या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी आपलीच वाट पाहत होतो. या या ना, बसा बसा. नाही ठीक आहे, मी उभाच ठीक आहे. अरे 2 चहा चांगला लवकर पाठवा प्लीज. अरे आपण असे उभे का, प्लीज बसा ना. नाही नाही, मी उभाच ठीक आहे. आणि प्लीज माझ्या बाबतीत कुठल्याही फॉर्मॅलिटीज बाळगू नका. मी इथे एक स्वयंसेवक म्हणून काम करायला आलोय, दुसरं काहीही नाही. काय आपण खरंच इथे स्वयंसेवक म्हणून काम करणार आहात? तसं असेल तर ती आमच्यासाठी खूप खूप भाग्याची गोष्ट होणार आहे. तुमच्यासाठी ती भाग्याची गोष्ट आहे की नाही मला माहिती नाही, पण मला मात्र खूप मानसिक समाधान मिळणार आहे. एवढाच स्वार्थी विचार करून मी इथे आलोय, दुसरं काही नाही. साहेब तुम्ही तुमच्या इथे येण्याला काही बोला, पण आमच्यासाठी मात्र नक्कीच ही भाग्याची गोष्ट होणार आहे. साहेब आज आश्रमातल्या सगळ्या वृद्धांना मी सांगितलं की आपण इथे येणार आहात. हे ऐकून सगळेजण भलतेच खुश झाले. तो का एवढं खुश व्हायचं काय कारण आहे? कारण ते सगळेजण आतापर्यंत तुम्हाला नावाने ओळखत होते. कुणीतरी विनायक रत्नपारखी नावाचा एक सत्पुरुष आहे जो आपल्या आश्रमाला नेहमी आर्थिक मदत करतो, हे ते ऐकून होते. अनेक दिवसापासून तुम्हाला भेटण्याची त्यांची इच्छा होती. ती इच्छा आज प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे. बर ठीक आहे. मी हा चहा घ्या ना. घ्या बसा ना साहेब आपण. हो प्लीज. छान झालाय चहा. नुकत्याच आपल्या आश्रमाचं किचन सांभाळायला एक नवीन बाई आल्या आहेत. त्यांनीच हा चहा केलाय साहेब. बर साहेब आपलं चहा पिऊन झाल्यावर मी आपल्याला आश्रम दाखवतो. हा चालेल. चणे, वाटाणे, मसुरा सगळं आणायला लागेल. तूर डाळ आणि तांदूळ ते पण लागतील ना? आणखी काय राहिलं? गव्हाचं पीठ ना? हा बघू दे. हा हे तर संपलंच आहे जवळजवळ. बरं. आणि दूध किती आहे ते बघते फ्रीज मध्ये, म्हणजे एकत्रच आणता येईल सगळं.